आज ना मंडळी आम्हाला काहीतरी झणझणीत चमचमीत असं खावंसं वाटत होतं, पण मला ना जास्त तामझाम करण्याची इच्छा नव्हती. रात्री पण मी छोले भिजवले होते, तर वेगळे असे छोले न शिजवता एकसंध रस्सा असलेली, पाहताच तोंडात पाणी येईल अशी चमचमीत छोले मसाला कसा करायचा ते पाहूया. कुकर घेतलाय, संपूर्ण काम कुकरलाच करायचंय. कुकरमध्ये तेल घातलं, त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी घालायची आहे, 2 हिरव्या वेलची, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 मोठे चमचे अख्खे कच्चे धने घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. हे सगळे खडे मसाले लो फ्लेमवर हलक्या तांबूस रंगावर परतून घ्यायचे. खडे मसाले जरूर घाला, याने नेक्स्ट लेवल टेस्ट येते. आता हे छान तांबूस झाले. अर्धा इंच आलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे लांब चिरलेले आहे ते कांदे घालायचे. थोडंसं मीठ घालू म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा हलका गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतायचा. गॅस मध्यम ठेवा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही. कांदा ब्राऊन वगैरे करायचा नाही. हलका मऊ झाला की लगेच 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहे. टोमॅटो घालून एकजीव करायचं. कुकरचं झाकण वरचेवर ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचं. चला, टोमॅटो इथे छान मऊ झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण साहित्य गार करून वाटण करायचं. वाटताना या 2 तमालपत्रांपैकी 1 तमालपत्र मी वाटणार आहे आणि 1 काढून घेतलं म्हणजे जास्त स्ट्रॉंग फ्लेवर होत नाही आणि वाटताना पाणी घालायचं नाही. टोमॅटोच्याच मॉइश्चरमध्ये वाटून घ्यायचं. चला, त्याच कुकरमध्ये तेल घातलं, काढलेलं ते तमालपत्र सुद्धा घातलं आणि हे वाटण घालायचं. वाटताना टोमॅटोच्या मॉइश्चरमध्ये छान वाटलं जातं. जास्तीचं पाणी घातलं तर चटचट तेल उडतं. आता मध्यम आचेवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. यामध्ये आपण लगेच पावडर मसाले घालणार आहोत. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा किंवा आवडीनुसार घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला. इथे मी खानदेशी काळा मसाला घातलाय. तुम्ही कांदा लसूण मसाला, घाटी मसाला, तुमच्याकडे जो महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला असेल, जो आपण वर्षभरासाठी करतो, तोच घाला. त्याने खूप सुंदर चव येते. विकतचा छोले मसाला वगैरे घालू नका. तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेतलं. आता थोडंसं पाणी घालूया. परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. कुकरचं झाकण वरचेवर ठेवून 1-2-3 मिनटं परतायचं म्हणजे अजून छान तेल सुटतं आणि मसाला छान तयार होतो. इतका सुंदर घमघमाट घरभर पसरलाय ना मंडळी, या सुगंधानेच भूक खवळते. रात्री ना मी 1 वाटी छोले भिजवले होते. भिजून मस्त 2 वाटी झालेले आहे. कच्चेच छोले घालायचे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं छान एकजीव करायचं आणि मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटे हे छोले या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. वेगळे असे छोले शिजवण्याची गरज नाही किंवा जास्तीचं तामझाम नाही, तरीही हा छोले मसाला अप्रतिम असा होतो. 4-5 मिनिटं परतलं. गरजेनुसार पाणी घालायचं. इथे मला सरभरीत रस्सा हवाय, खूप पातळ करायचं नाहीये. तसेही हे छोले आमच्या घरच्या शेतातले आहे म्हणून लवकर शिजतात. मी माझ्या अंदाजाने 1.5 ग्लास पाणी घातलंय. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला. पाव चमचा साखर जरूर घाला, चवी छान बॅलन्स होतात. आणि कसुरी मेथी आवर्जून घालायची. सगळं छान एकजीव करायचं. रंग तर तुम्ही कुकर उघडल्यानंतरच पहा. झाकण लावून मोठ्या आचेवर 1 कमी आचेवर 3 शिट्ट्या करून वाफ जिरू द्यायची. तर मंडळी, कुकरची वाफ जिरली आहे आणि झाकण उघडताच काय तो कमालीचा सुगंध आलाय. मस्त असा झणझणीत चमचमीत, पाहताच तोंडात पाणी यावं असा छोले मसाला तयार झाला. गरमागरम जिरा राईस, भटोरे, पुरी, चपाती कशासोबतही मस्त लागतो. छोले मस्त शिजले. जरूर ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.